का बंद सर्व? सगळी दुकानं बंद होणार, बरोबर, कारण पैसे आपल्याकडे नसणार, बरोबर. पुढे औषध पण घ्यायला नाही होणार, दूध पण आणि चॉकलेट पण घ्यायला नाही होणार ना. येस, राईट. मग तुला पैसे जमायचे असेल तर आपल्याला तू पैसे संपवायचे नाही. बरोबर. आपल्याला खाऊ घ्यायचा, फ्रेंड्स घ्यायचे, गेम घ्यायचे आणि बर्गर घ्यायचा आणि टॉयज घ्यायचे, गिफ्ट घ्यायचे, केक घ्यायचे. मग तिथे पुरले का? पुरले पाहिजे, बरोबर. मग त्यासाठी काय केलं पाहिजे मी? मग काय करू शकणार? मग मग पैसे संपल्यानंतर काय वाट लावणार? मग आपण काय करायचं, दूध आहे ना, एकाचं दूध घ्यायचं, एकाचं चॉकलेट घ्यायचं. त्या 5 रुपीजमध्ये 2 रुपये यूज करायचे, 3 रुपये सेविंगमध्ये करायचे. असं रोज रोज डब्याचे पैसे संपल्यानंतर काय घेऊ शकणार? काहीच नाही घेऊ शकणार. सो वी हॅव टू पॉकेटचं पण. मग काय करू शकणार आपण? काहीच नाही करू शकणार. मग त्यासाठी सेव्ह, रोज थोडे थोडे पैसे सेव्ह करायचे. एक. एक्झॅक्टली. त्याने काय मग होणार? रोज घ्यायचे नाही चॉकलेट. बरोबर. ओढे नाही घ्यायचे. एकच घ्यायचं. एकच घ्यायचं. आणि ओढं छोटूच. ओके, मोठं नाही घ्यायचं. बरोबर. मग एक दिवशी तू चॉकलेट कधी आणणार? लहान असताना खूप चॉकलेट खायचा. हो. दात किडायचे तुझे. मग मस्ती करायचा खूप. हां, मी मग तुला हे काय करू शकणार मी? जमणार ना? हे 6 रुपीज काय ठेवू शकणार? काहीच नाही. आपण सेव्ह केले होते, आपण भूर जाऊया एरोप्लेननी. मग तुझे हे संपल्यानंतर पैसे तिकीट घेऊन कोणी जर गेल्यानंतर एरोप्लेनचं मग कसं जाता येणार आपल्याला? बरोबर आहे. मग हे 6 रुपीज आपल्याला काहीच घ्यायचं नाही. राईट. चॉकलेट पण नाही घ्यायचं. बरोबर. पण ते एकच चॉकलेट घ्यायचं आणि घ्यायचं घरी.